नमस्कार, जय महाराष्ट्र। मी ऋषिकेश राजीव मराठे, शहर उपाध्यक्ष इचलकरंजी शहर। आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येण्याचं कारण की महासत्ता चौकात बरेच दिवस वाहतुकीचा प्रॉब्लेम होता। गेले 6 महिन्यापासून महापालिकेला आम्ही पाठपुरावा करत आहोत। आम्ही त्यांच्याकडे अशा प्रकारची निवेदनं दिलेली आहेत। पहिलं निवेदन आम्ही मार्च महिन्यात दिलं होतं, त्यानंतर पुढचं निवेदन आम्ही जून महिन्यात दिलं होतं आणि त्याच्या पुढचं आम्ही निवेदन दिलं होतं ते जुलै महिन्यात दिलं होतं। या निवेदनांना त्यांनी बऱ्याच दिवसापासून केराची टोपली दाखवली। त्यानंतर आमच्या निवेदनांचा संदर्भ घेत त्यांनी तिथल्या स्थानिक अतिक्रमणधारकांना 7 दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे अशा प्रकारची नोटीस बजावली आहे। ती 26 जुलै रोजी त्यांना नोटीस मिळालेली आहे आणि आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 आहे। तर या नोटिसीला जवळजवळ 10 दिवस पूर्ण होतील उद्या। तर अजून अद्याप तिथली परिस्थिती ही अशा प्रकारची आहे, अजून कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण त्या लोकांनी काढून घेतलेलं नाही आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी ह्या विकासासंदर्भात तिथल्या हनुमान भक्तांनी धर्म बाजूला ठेवत आपलं मंदिर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता। त्यावर देखील प्रशासनाने दुर्लक्ष करत तो रस्ता व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये। आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की नोटिसीला 10 दिवस होत आलेले आहेत आणि आपण त्यावर कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही येत्या 9 ऑगस्टला महासत्ता चौकात क्रांती दिना दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। त्याची दखल प्रशासनाने घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।